आज आपण शब्दशक्ती हा भाग इथे अभ्यासणार आहोत. हजारो वर्षापासून आपण भाषेचा वापर करत आलो आहोत. भाषेशिवाय मानवी जीवनाची आपण कल्पनाच करू शकत नाही. आपल्या मनातील विचार, कल्पना, भावभावना आपण भाषेतूनच व्यक्त करीत असतो. ही भाषा शब्दांनी आकारलेली असते. व्याकरणाच्या नियमांनी ती नियत झालेली असते. शब्द हा विशिष्ट प्रकारचा ध्वनी होय. तो दृश्य स्वरूपाचा असतो. कानांना शब्द कळतो तेव्हा तो ध्वनी असतो. लिहिलेल्या शब्दांनाही दृश्य स्वरूप असते. प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. अर्थयुक्त शब्दांनी भाषा तयार होते. खरे तर शब्दाचा मूळ अर्थ एकच असतो. कधीकधी भिन्न भिन्न परिस्थितीत त्याला भिन्न भिन्न अर्थ प्राप्त होत असतात. परिसर अथवा संदर्भ बदलला की अर्थही बदलतो. शब्दाचा पूरक अर्थ, कधीकधी लक्षात घ्यावा लागणारा अर्थ, कधीकधी सूचित अथवा ध्वनित होणारा अर्थ याचे विस्तृत विवेचन आता आपण इथे पाहणार आहोत. तत्पूर्वी शब्दशक्ती म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. शब्दशक्ती म्हणजे शब्दांचे अर्थ व्यक्त करण्याची क्षमता. शब्द एकच असतो, पण तो ज्या ठिकाणी योजला आहे, ज्या हेतूने योजला आहे आणि ज्या परिणामांच्या अपेक्षेने योजला आहे त्यावरून त्या एकाच शब्दाला अनेक अर्थ प्राप्त होत असतात. खरे तर शब्द हे कशाचे तरी प्रतीक असतात. घर हा शब्द घर या वस्तूचे आकाराचे प्रतीक असतो. याचप्रमाणे झाडे, नदी, नाव, रेल्वे, विमान हे सगळे शब्द त्या त्या विशिष्ट आकाराचे, वस्तूचे, पदार्थांचे प्रतीक आहेत. हे शब्द उच्चारल्याबरोबर ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर विशिष्ट असे आकार उभे राहतात. बोलणाऱ्याने कशाचा निर्देश केला आहे हे त्याने शब्द उच्चारताच लक्षात येते. शब्दांचा हा प्रमुख अर्थ असतो, त्यालाच मुख्यार्थ किंवा वाच्यार्थ असे म्हणतात. आता आपण शब्दांची पहिली शक्ती जी अभिधा नावाची आहे त्या शब्दशक्तीचा आता आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. अभिधा ही शब्दाची पहिली व मुख्य शक्ती असते. कोणत्याही शब्दाचे उच्चारण झाल्याबरोबर आपल्या मनामध्ये जो अर्थ निर्माण होतो तो त्याचा मुख्य अर्थ असतो. त्यालाच वाच्यार्थ असेही म्हणतात. असा वाच्यार्थ प्रकट करण्याची शक्ती प्रत्येक शब्दात असते. त्या शक्तीला अभिधा शक्ती असे म्हणतात. अभिधा ही स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण शब्दशक्ती आहे. कोणाच्याही आधाराशिवाय ती प्रकट होत असते. शब्द हे पदार्थांचे प्रतीक असतात. वृक्ष हा शब्द उच्चारताच आपल्या मनासमोर जी आकृती येते ती एक सरळ सरळ अर्थ दर्शवते. म्हणजेच वृक्ष आशय उच्चारताच फांद्या, पाने, खोड यांचे चित्र आपल्या नजरेसमोर येते. यालाच वाच्यार्थ असे म्हणतात. आता हा जो वाच्यार्थ आपल्या नजरेसमोर आला तो एका संकेतावरती आधारलेला आहे. एखाद्या शब्दाचा तोच विशिष्ट अर्थ का होतो, तो शब्द ती वस्तूच का दर्शवतो या प्रश्नाला उत्तर नाही. हे संकेत कोणी निर्माण केले हेही कोणाला माहीत नाही. हे संकेत ईश्वरी संकेत आहेत, म्हणजे परमेश्वराने ते संकेत निर्माण केले आहेत असे म्हटले जाते. पण व्यवहारामध्ये असे दिसून येते की आपणही अनेक नवे नवे संकेत निर्माण करतो. नव्या नव्या वस्तूसाठी आपण नवे शब्द निश्चित करतो. जेव्हा ईश्वरी इच्छा अगर संकेत असे म्हणण्याऐवजी केवळ संकेताने शब्दांना विशिष्ट अर्थ प्राप्त होतो हे म्हणणेच योग्य दिसते. घोडा हा शब्द उच्चारल्यावर घोडा या जातीचा 4 पाय, शेपूट, डौलदार मान असा एक विशिष्ट प्राणी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. हे अभिधेचे महत्त्वपूर्ण कार्य असते. आता आपण अभिधेचे प्रकार बघूया. संकेताने प्राप्त होणारी ही अभिधा शक्ती योग रूढी व योग रूढी अशा 3 प्रकारची आहे. त्यांना अनुसरून वाचक शब्दांचेही यौगिक, रूढ
आणि योगरूढ असे 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आता आपण बघूया. पहिला प्रकार आहे योग. योग म्हणजे काय? तर योग म्हणजे व्युत्पत्ती. भाषेमध्ये जे शब्द आहेत त्यापैकी काही शब्दांचा अर्थ कसा निर्माण झाला असेल याची थोडीफार कल्पना त्या शब्दांच्या व्युत्पत्तीने येते. व्युत्पत्तीने जेव्हा शब्दांचा अर्थ सिद्ध होतो तेव्हा त्या शब्दशक्तीला योगशक्ती म्हणतात आणि त्या शब्दाला यौगिक शब्द असे म्हणतात. व्युत्पत्तीने हे घटक अवयव वेगळे काढल्यास त्यांच्या एकत्र अर्थाने शब्दांचा अर्थ निष्पन्न होतो. उदाहरण घ्यायचं झालं तर भारतीय हा शब्द, इथे य हा प्रत्यय लावून भारतीय असा शब्द तयार झाला आहे. म्हणजे जो भारतात राहतो तो. इथे व्युत्पत्तीने अर्थ निश्चित केला. पाठक, गांगेय, दर्शनीय ही यौगिक शब्दांचीच उदाहरणे आहेत. पुढचा प्रकार आहे रूढी. शब्दांची ही शक्ती रूढीने प्रस्थापित झालेली असते. येथे शब्दांचे घटक अवयव पाडून म्हणजेच व्युत्पत्तीने अर्थ लावता येत नाहीत. या वर्णसमूहांना रूढीने अर्थ प्राप्त झालेला आहे. अशा शब्दांना रूढ अशी संज्ञा आहे. गृह म्हटले तर ज्यामध्ये माणसे राहतात, वेगवेगळ्या सोयींनी युक्त अशी रचना करून बांधलेले ते गृह म्हणजेच घर हा अर्थ रूढीने रूढ झालेला असतो. पुढची शक्ती आहे ती आहे योगरूढ. काही शब्दात अवयव असतात परंतु त्यांचा अर्थ व्युत्पत्तीने न होता रूढीने निश्चित केलेला असतो. घटक अवयवांच्या स्वतंत्र अर्थाप्रमाणे त्यांचा अर्थ करता येत नाही. उदाहरणार्थ पंकज हा शब्द. पंक म्हणजे चिखल. व्युत्पत्तीच्या दृष्टीने अर्थ लक्षात घेता जे जे चिखलात निर्माण झाले आहे ते सर्व पंकज ठरायला पाहिजे. पण या शब्दाचा अर्थ आपण असा घेत नाही. पंकज हा शब्द रूढीने केवळ कमळालाच योजला जातो म्हणून अशा शब्दांना योगरूढ शब्द म्हणतात. चिखलात जन्मलेले म्हणजे आपण बेडूक, कीटक, कृमी असा अर्थ घ्यायला पाहिजे, पण तसा न घेता फक्त कमळ घेतो. खग म्हणजे आकाशात गमन करणारा तो. पक्षी, विमान, सूर्य, चंद्र असा कोणताही अर्थ व्युत्पत्तीने घेऊ शकेल, पण आपण खग म्हणजे पक्षी हाच अर्थ घेतो. खग म्हणजे पक्षी असा अर्थ मर्यादित केला आहे. अशा शब्दांना योगरूढ शब्द असे म्हणतात. आता आपण अभिधेचे 3 प्रकार पाहिले. आता आपण पुढची शब्दशक्ती लक्षणा थोडक्यात पाहूया. शब्दाची दुसरी शक्ती लक्षणा होय. वाक्याचा बोध होण्यासाठी कित्येक वेळा मुख्यार्थाचा उपयोग होत नाही. अशा वेळी मुख्यार्थ बाजूला सारून दुसरा अर्थ स्वीकारावा लागतो किंवा वाक्याला जुळेल असा अर्थ लक्षात घ्यावा लागतो. यालाच लक्षार्थ असेही म्हणतात. लक्षणा ही अभिधेपेक्षा महत्त्वाची शक्ती आहे. काव्यामध्ये शब्दाच्या वाक्यार्थापेक्षा त्याच्या लाक्षणिक अर्थालाच अधिक महत्त्व असते. एखाद्या माणसाला शब्दाच्या पलीकडे काही सांगावयाचे असते तेव्हा लक्षार्थ लक्षात घ्यावा लागतो. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी अधिक बुद्धिमान असेल, हुशार असेल तर त्याला आपण तू फार बुद्धिमान आहेस असे म्हणत नाही, तर त्याच्या बुद्धीची स्तुती, तारीफ करण्यासाठी आपण त्याला तू साक्षात बृहस्पतीच आहेस असे म्हणतो. असे म्हटल्याने आपली त्याच्याबद्दलची असणारी भावना अधिक परिणामकारकतेने व्यक्त होताना दिसते. एखादी व्यक्ती स्वतः कोणतेही काम न करता दुसऱ्याने केलेल्या कामाचे निव्वळ श्रेय कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता घेत असेल तर त्याला आपण आयत्या बिळावर नागोबा असे म्हणतो. वाच्यार्थ जशाच्या तसा घेतल्यास तो नागोबा नसतो किंवा वरील उदाहरणातील तो विद्यार्थी साक्षात बृहस्पतीही नसतो. पण या शब्दांनी आपणाला जो योग्य पद्धतीने सांगायचे आहे, सुचवायचे आहे ते सांगितले किंवा सुचवले जाते. एखादा मनुष्य जर दुष्टकृत्य करीत असेल तर त्याला पण तू शुद्ध राक्षस आहेस असे म्हणतो. तर याचा अर्थ तो प्रत्यक्षात राक्षस नसतो, पण तो कृत्य राक्षसासारखी करत असतो. या ठिकाणी राक्षसासारखी कृती व मनुष्यकृती यामध्ये साहचर्य, सादृश्य संबंध आहे. लक्षणेसाठी सादृश्यता आवश्यक असते. आता आपण लक्षणेस आवश्यक असणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया.
लक्षणेस आवश्यक असणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुख्यार्थ बाध. घरावरून हत्ती गेला या वाक्यात घरावरून प्रत्यक्ष हत्ती जात नाही हे लक्षात घ्यावे लागते. या वाक्याचा जसाच्या तसा अर्थ होऊ शकत नाही. समीपता दर्शविण्यासाठी अशा प्रकारची वाक्ये उच्चारली जात असतात. घरावरून हत्ती जाणे म्हणजेच घराजवळून किंवा घरासमोरून हत्ती जाणे असा त्याचा अर्थ असतो. हे वाक्य उच्चारणाऱ्याच्या मनामध्येही हाच अर्थ अभिप्रेत असतो. एखादी व्यक्ती त्याला दिलेल्या पेल्यातील सरबत संपले आहे तर ते परत मागविण्यासाठी आणखी एक पेला द्या असे म्हणेल. आणखी एक पेला म्हणजे रिकामा पेला नव्हे तर आणखी एक पेला सरबत असा त्याचा अर्थ आपण घेत असतो. आपणालाही तोच अर्थ कळतो. तोच अर्थ त्यालाही अभिप्रेत असतो. इथे मुख्यार्थाचा बाध होतो. लक्षणा होण्यासाठी हा मुख्यार्थ बाध महत्त्वाचा असतो. पुढचं जे आहे ते म्हणजे लक्षार्थाचा मुख्यार्थाशी संबंध असणं गरजेचं आहे. लक्षणा होण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यार्थाचा लक्षार्थाशी काही संबंध हवा. हा संबंध म्हणजेच तद्योग. आपण मुख्यार्थबाध कसा होतो हे पाहण्यासाठी काही उदाहरणे घेतली. त्यात घरावरून हत्ती गेला किंवा आणखी एक पेला द्या ही उदाहरणे पाहिल्यास मुख्यार्थाचा लक्षार्थाशी कोणता संबंध आहे हे समजते. घरावरून हत्ती गेला या वाक्यात समीपता आहे. तू शुद्ध राक्षस आहेस या उदाहरणात कृती त्या व्यक्तींच्या राक्षसी कृतीशी संबंधित आहे. घरावरून हत्ती जाणे म्हणजे घराच्या एकदम जवळून जाणे. तू शुद्ध राक्षस आहेस म्हणजे त्याचे कृत्य हे राक्षसासारखे आहे. राक्षस जसे कृत्य करतो तसे तो मनुष्य कृत्य करतो असा या सर्वांचा अर्थ होतो. अशा प्रकारे मुख्यार्थाचा लक्षार्थाशी संबंध येत असतो. लक्षणा होण्यासाठी पुढचं एक कारण म्हणजे रूढी अथवा प्रयोजन. मुख्यार्थाचा लक्षार्थाशी संबंध असणं जसं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तिसरी अट अशी आहे की असा शब्दप्रयोग करावयास काही कारण पाहिजे. म्हणजेच काही एक प्रयोजन पाहिजे किंवा असा शब्दप्रयोग करण्याची रूढी असली पाहिजे. उदाहरणार्थ घरावरून हत्ती गेला असे म्हणण्यास काहीतरी कारण पाहिजे. हत्ती कधीच घरावरून जात नाही तरीही असे म्हटले जाते कारण हत्ती घराजवळून गेला ही घटना परिणामकारकतेने सांगावयाची आहे म्हणून थोडी अतिशयोक्ती करून सांगितले. इथे असे बोलण्याचे प्रयोजन आहे. हत्ती घरावरून गेला हा शब्दप्रयोग करण्याची एक परंपरा निर्माण झाली. एक रूढी निर्माण झाली आणि रूढीनेच घराजवळून असा लक्षार्थ घेतला गेला. शब्दाची पुढची शक्ती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत.